तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. महाराष्ट्रातल्या दुकानांच्या पाट्या 2 महिन्यात मराठीत व्हायलाच हव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं काढलाय. शिक्षक भरतीचा वाद पेटलेला आहे. कंत्राटी भरती विरोधात एका नागरिकानं मंत्रालयातल्या संरक्षण जाळीवर उडी घेत निषेध नोंदवलाय. धनगर उपोषण अर्थातच मागे घेण्यात आलेलं आहे. वेगवान बातम्यांमधनं आपण ऐकणार आहोत, वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, 2000च्या नोटा बँकेत देण्यासाठी उरलेत फक्त 3 दिवस. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारांच्या संघानं पटकावलंय सुवर्ण पदक आणि न्यायालयानं सांगितलंय की गीता आणि भागवत यांसारख्या धार्मिक ग्रंथांवर कुणाचाही मालकी हक्क नाही. तर श्रोत्यांनो, आपण चर्चेतल्या बातमीतनं आज ऐकणार आहोत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातली जुगलबंदी. पटेल 100% सपशेल खोटं बोलतायत असं शरद पवार का म्हणाले असतील त्याविषयी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मराठी पाट्यांच्या बातमीनं. 2 महिन्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायलाच हव्यात, न्यायालयाचा निर्णय. येत्या 2 महिन्यात महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असे आदेश दिले आहेत न्यायमूर्ती B.V. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं. न्यायालयानं या पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांनाही काही कठोर प्रश्न विचारले आहेत. तुम्ही मराठी भाषेत पाट्या का लावू शकत नाहीत? असा नियम तर कर्नाटकात सुद्धा आहे. काही दुकानदार मराठीतली पाटी लहान ठेवतात, तर महाराष्ट्रात व्यवसाय करताना तिथल्या भाषेत म्हणजे मराठीत पाट्या असण्याचे फायदे माहिती नाहीत का, असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारलाय. दरम्यान मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. समाज माध्यमांवरल्या आपल्या संदेशात ते म्हणाले आहेत की पुढील 2 महिन्यात महाराष्ट्रातली दुकानं, आस्थापनं यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. मराठी पाट्या ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केलाय त्याला आज या निर्णयानं एक मान्यताच मिळालीय. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना त्याला विरोध करून इथल्या मुठीभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल किंवा मराठी इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यात विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर तुम्ही इथल्या भाषेचा सन्मान केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केलाय. आता सर्वोच्च न्यायालयानं पण ह्यावर काही मुठभर व्यापाऱ्यांना चपराक दिलीये. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतली पाटी असायला हवीये म्हणजे हवीये आणि हे पाहणं आता महापालिका शासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचंही काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय. ते म्हणाले आहेत की मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना न्यायालयानं चपराक दिलीये. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य आहे, इथे मराठीतच पाट्या हव्या आहेत. शिक्षक भरतीचा वाद पेटला, मंत्रालयातल्या संरक्षण जाळीवर आंदोलकानं घेतली उडी. रखडलेली शिक्षक भरती लवकरच सुरू करावी आणि कंत्राटी भरती प्रक्रिया राबवू नये यासाठी एका व्यक्तीनं मंत्रालयातल्या संरक्षण जाळीवर उडी घेतलीय. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांकडनं अशा प्रकारे जाळीवर उड्या मारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी आणि कंत्राटी भरती तात्काळ बंद करावी यासाठी या नागरिकांनी आंदोलन केलंय. आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्यानंतर मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांवर त्यांनी उडी घेतलीय. तसंच घोषणाबाजीही केलीय. पोलिसांनी विनंती करूनही तो बाहेर येत नसल्यानं
अखेर एका पोलिसानं स्वतः जाळीवर उडी घेत त्याला ताब्यात घेतलंय. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं भरतीसाठी एक शासन निर्णय काढला होता. या निर्णयाला सर्व वर्गांमधनं मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. यावरनं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोपही झाले होते. या पार्श्वभूमीवर या व्यक्तीनं निषेध नोंदवलाय. त्यानं जाळीवर उडी घेताना ही कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील एका शेतकऱ्यानं अशाच प्रकारे संरक्षण जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानं देखील या कृतीद्वारे सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवत जाब विचारला होता. असे प्रकार आता वाढल्यामुळे मंत्रालयातल्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. याविषयी शिक्षकांमधल्या रोषाची दखल घ्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की शिक्षक भरतीचा मुद्दा सरकारनं गंभीरपणे घ्यायला हवाय. एकीकडे संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधले 18,000 पदं रिक्त आहेत, तर माध्यमिक, उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळांमधल्या एकूण 60,000 जागा रिक्त आहेत. ही पदं लवकरात लवकर भरण्याऐवजी सरकारनं कंत्राटी भरतीचा विषय मध्येच उकरून काढलाय. हे मुख्य मुद्द्याला फाटे फोडण्याचे प्रकार आहेत. याआधीही मंत्रालयात अशाच प्रकारची आंदोलनं झाली. याबाबत मी भरपूर वेळा पत्र लिहिलेलं आहे. अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला होता, पण सरकारनं अजूनही त्याची दखल घेतलेली नाही. सरकारनं आता तरी शिक्षकांमधल्या या रोषाची दखल घेऊन तातडीनं भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मी शालेय शिक्षण मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना करतो, असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलेलं आहे. 21 दिवसांनंतर चौंडीमधील धनगर उपोषण मागे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मागल्या 21 दिवसांपासून चौंडी इथे उपोषण सुरू होतं. मंगळवारी संध्याकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनं हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं, या मुख्य आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजातील आंदोलकांच्या वतीनं चौंडीमध्ये आंदोलन सुरू होतं. आंदोलनाच्या 15व्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर पुणे इथं उपचार करण्यात आले. मंगळवारी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये धनगर आंदोलकांनी उपोषण सोडलेलं आहे. तब्बल 21 दिवसांनंतर दोन्हीही आंदोलकांनी उपोषण मागे घेतलंय. धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय. गिरीश महाजन म्हणाले आहेत की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यांच्याकडनं 50 दिवसांच्या आत अहवाल घेऊन तांत्रिक बाजू पूर्ण करण्यात येईल. महाजन पुढे म्हणाले आहेत की धनगर आरक्षणामधल्या अडचणी दूर करण्यात येतील आणि समाजाला मिळणाऱ्या सवलती आणखी प्रभावीपणे लागू करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. सरकार धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय. मंगळवारी तब्बल 21 दिवसांनंतर दोन्हीही आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं. आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भातही गिरीश महाजनांनी आश्वासन दिलेलं असून गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. बॉलिवूड चित्रपट सृष्टीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. आता या वर्षीचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. आज ही घोषणा होणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असं वहिदा रहमान यांनी म्हटलंय. 2000च्या नोटा बँकेत परत करण्यासाठी उरले आहेत फक्त 3 दिवस. आरबीआयनं 19 मे रोजी 2000च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा जमा करण्यासाठी आता फक्त 3 दिवस उरले आहेत. सध्या 2000 रुपयांच्या 93% नोटा बँकांमध्ये परत आल्याचं सांगण्यात येत आहे. उरलेल्या 7% नोटा या बँकेत परत आणण्यासाठी 3च दिवस राहिलेले आहेत. 30 सप्टेंबर ही बँकेत नोट परत देण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर या नोटा बदलायच्या असतील तर रिझर्व्ह बँकेच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन बदलता येतील. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारांच्या संघानं पटकावलं सुवर्ण पदक. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023च्या तिसऱ्या दिवशी भारतानं तिसरं सुवर्ण पदक कमावलंय. भारताच्या घोडेस्वार संघानं तब्बल 41 वर्षांनंतर सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय घोडेस्वार सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंग, अनुष अग्रवाला आणि हृदय छेडा
या चौघांच्या संघानं चमकदार कामगिरी करत सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय. अंतिम फेरीत या चौघांनी सर्वाधिक 209.205 गुणांसह पहिलं स्थान पटकावलंय. याआधी भारतीय घोडेस्वार संघानं 1982 साली दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. गीता आणि भागवत यांसारख्या धार्मिक ग्रंथांवर कुणाचाही मालकी हक्क नाही. नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात दखल घेण्यात आलेल्या याचिकेत एका प्रकाशन संस्थेनं आपण छापलेल्या धार्मिक ग्रंथातल्या मजकुराचा कुणीही वापर करू शकत नाही असा दावा केला होता. मात्र न्यायालयानं तो फेटाळून लावलाय. न्यायालय म्हणालंय की भगवद्गीता किंवा भागवत यांसारख्या धार्मिक ग्रंथांवर कुठलीही एक व्यक्ती किंवा संस्था कॉपीराईट सांगू शकत नाही. भक्ती वेदांत बुक ट्रस्टनं दाखल केलेल्या कॉपीराईट उल्लंघनांच्या दाव्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही निरीक्षणं नोंदवली आहेत. या ट्रस्टची स्थापना इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभुपाद यांनी केली होती. तर श्रोत्यांनो, आता ऐकूया बातमी चर्चेतली. प्रफुल्ल पटेल 100% सपशेल खोटं बोलतायत, शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही गटांतल्या शाब्दिक हाणामारीला आता सुरुवात झालेली आहे. नुकतंच शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांनी केलेला एक दावा सपशेल फेटाळलाय. इतकंच नाही तर पटेल 100% खोटं बोलतायत असेही ते म्हणाले. प्रफुल्ल पटेलांनी असा कोणता दावा केलाय ते ऐकूयात. हमारे ये फैसले के बहुत महीनों पहले चुनाव होने के, इनके चुनाव के तुरंत पश्चात बाद एनडीए में अधिकृत हमने शामिल होने की लेखित इनको परमिशन दी हुई है और इसलिए एनडीए के घटक हम आज हैं. ये बोलना तो चलिए दूसरी बात है, लेकिन सच्चाई तो ये है कि हम एनडीए में जिस दिन हमने हमारे नागालैंड की यूनिट को चिट्ठी दी उस दिन हम अधिकृत एनडीए में शामिल हो चुके थे. एनडीए बरोबर आम्ही आधीपासूनच होतो. नागालँडमध्ये जेव्हा भाजपला पाठिंबा दिला होता तेव्हाच आम्ही एनडीएत होतो. हे प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं 100% खोटं आहे असं शरद पवार म्हणाले आहेत. पवार म्हणाले आहेत की नागालँडमध्ये वेगळ्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. आम्ही भाजप बरोबर सत्तेत सामील नाही आहोत तर बाहेरून पाठिंबा दिलाय. प्रफुल्ल पटेलांच्या बोलण्याचा काहीही आधार नाहीये. दरम्यान पवारांनी मोदींच्या टीकेचा एक हरपूस समाचार घेतलाय. विरोधकांनी नाईलाजानं महिला आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं मोदी म्हणाले होते. त्याविषयी शरद पवार म्हणाले आहेत की संसदेत महिला आरक्षणाचा निर्णय एकमतानं घेतला गेला. 2 सदस्य सोडले तर कुणीही याला विरोध केलेला नाही. एक सूचना होती की घटनात्मक दुरुस्ती करताना ओबीसींना देखील संधी द्यावी. ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि काही लोकांनी नाईलाजानं पाठिंबा दिला असं म्हणणं चुकीचं आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.